आमच्या एस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच आरोग्य, शेती, जलसंधारण, पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रातील विविध योजनांची माहिती दिली. तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महापल्स AI प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात आरोग्य कमांड सेंटर उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 80व्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला. या ठिकाणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, महापौर रूपा राणी निकम, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी महापल्स AI हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 12 तालुक्यातील आरोग्य यंत्रणा एका डिजिटल व्यासपीठावर जोडली जाणार असून जिल्ह्यात AI आधारित आरोग्य कमांड सेंटर उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेंडा पार्क इथं 473 कोटी रुपयांच्या निधीतून मेडिकल हब उभारण्यात येणार असून यामध्ये सामान्य, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसंच आशा साथी या डिजिटल उपक्रमामुळे आशा सेविकांचं काम अधिक सोपं आणि प्रभावी होणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान जिल्ह्यात नशामुक्त कोल्हापूर अभियान युद्धपातळीवर राबवण्यात येत असून अंमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्सचं धोरण स्वीकारण्यात आलंय. शाळा, महाविद्यालये आणि ITI परिसरातील 100 मीटरचा परिसर व्यसनमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. आरोग्य, शेती, जलसंधारण, पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रातील विकास कामांना गती देत कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातून दिली. कार्यक्रमादरम्यान महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर लोगोचं अनावरण करण्यात आलं. यावेळी विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दिवंगत शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीपत्रही देण्यात आली.